आता मी तुम्हाला इतकी कॅज्युअल आणि इतकी रिलॅक्स दिसत असेल तर समजून जायचं आहे, मी आलेली आहे माहेरी. आल्या आल्या तर भरपूर गप्पा गोष्टी केल्या. त्यात आई बोलता बोलता म्हणाली, सकाळीच पप्पांना बजावलं होतं, आज दीदी येणार आहे, मुलं येणार आहे, भरपूर खाऊन घेऊन या. पण कुणी काहीच आणलेलं नाही. सो तिला म्हटलं, कुणाला सांगायची काय गरज, तू फक्त ऑर्डर कर, 10 मिनिटात तुला पाहिजे ते पोहोचून जाईल. तिला खरं तर पहिले विश्वास नाही बसला, पण त्यानंतर तिला ब्लिंकिटबद्दल सांगितलं आणि तिने लगेच मुलांसाठी भरपूर अशी आईस्क्रीम जी आहे ऑर्डर केली. आता इथे मी तुम्हाला आईस्क्रीम खाताना दिसते. इट मीन्स नॉट की मी माझं चॅलेंज विसरली. माझं चॅलेंज 2 दिवसापूर्वीच पूर्ण झालं आहे, म्हणून इथे मी फक्त आईस्क्रीमचा एकच घास खाल्ला आहे. दिवसभर गप्पा गोष्टी मस्त झोपा काढल्यात. त्यानंतर सायंकाळी इथे मंगेश आरोहीला गाडी शिकवतोय आणि इथे पिहू राग राग रस्ता अडवतोय, कारण त्यालाही गाडी शिकायची होती. रात्री बोलता बोलता कधी 1-1:30 वाजला कळलंही नाही. त्यामुळे सकाळी बघा मी अशी फुगली फागली दिसते तुम्हाला, डोळे फार सुजले होते. त्यानंतर पप्पा बघा इथे ऑफिसला जायला निघाले. त्यांचं असतं मी ऑफिसला जाण्याआधी सर्वांनी उठावं, माझ्यासोबत बोलावं. आणि इथे आरूची आणि तिच्या मामाची मस्ती चालू, पण बडीचा बकरा बनते नेहमी मीच. माहीत नाही कुठून काय माझ्यावरच येऊन धडकतं. आणि इथे आरूचं पप्पांना विनवण्या करणं चाललेलं, प्लीज आप्पाजी आणखी थोड्या वेळ थांबा, जाऊ नका, असं तसं. आणि पप्पांनाही ह्या गोष्टी फार आवडतात बरं. आणि ते अगदी फुगून आईला म्हणतात, बघ माझ्या नातवांना माझ्याशिवाय करमत नाही वगैरे वगैरे. आता माहेरी गेलं आणि आई तिच्या साड्यांचा पिटारा काढणार नाही असं कधी होत नाही. आणि मीही मग तिच्या साड्यांवर चांगलाच हात धुवून घेते. या 3-4 साड्या मला फार आवडल्या, म्हणून त्यावर मी डल्ला मारलाय. आता तुम्हीही माहेरी गेल्या की अशा आईच्या साड्या घेऊन येता का, मला नक्की कमेंट करून सांगा. चला, सायंकाळी आम्ही आलेलो आहोत मार्केटमध्ये. कशाला ते उद्या सांग.